जय शिवलाल, जय शिवराय. मित्रांनो, आज सकाळी मोबाईल उघडल्या उघडल्या आमदार मंगेशदादा चव्हाण यांची सविस्तर व्हिडिओ पोस्ट मी त्या ठिकाणी ऐकली. माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या अनेक चुकीच्या गोष्टींबद्दल खुलासे करत बऱ्याच काही गोष्टी आमदार मंगेशदादा चव्हाण त्या व्हिडिओच्या मध्ये मांडलेल्या आहेत. एकंदरीतच माजी खासदार उन्मेष पाटील हे आमदार असताना, खासदार असताना त्यांच्या कार्यकाळात या तालुक्यासाठी काय करू शकले, कशा पद्धतीने वागले, या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओतून आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेला आहे. परंतु एक गोष्ट मात्र सांगता सांगता आमदार साहेब राहून गेले. खरं तर आज माजी खासदार उन्मेष पाटील यांचा त्यांनी कारनाम्याचा पाढा वाचत असताना ही देखील गोष्ट सांगून द्यायला पाहिजे होती, परंतु ते सांगूनही शकले. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून ती गोष्ट सांगत आहे. जसं आमदारांनी माजी खासदारांच्या अनेक चुकीच्या भूमिकांबद्दल मांडले, तर याच्यामध्ये बोडरे शिवारातील सोलर प्रकल्प ज्यांच्या कार्यकाळात आला, कशा पद्धतीने त्या कंपन्यांनी शेतकऱ्यांवरती अन्याय करून स्वस्तात जमिनी लाटल्या, दडपशाही अवलंबली, फॉरेस्टच्या पर्यावरण झोनमध्ये बेकायदा प्रकल्प उभे केले, आणि त्यावेळेस माजी खासदार उन्मेष पाटील हे आमदार होते. तर त्यांनी त्या कंपन्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यांवरती अन्याय केला, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले नाही, अशा अनेक गोष्टी ह्या आमदार मंगेश चव्हाण दादा यांना देखील माहिती आहे. परंतु आता त्यांनी त्यांच्या सर्वच कारणांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सांगत असताना या देखील गोष्टी सांगितल्या पाहिजे होत्या. कारण त्यावेळेस उन्मेष पाटील हे आमदार असताना ते त्यांचे अत्यंत जवळचे जिवलग सहकारी होते. त्यांना सर्व गोष्टी यात ज्ञात आहे. मागच्या काळात गोदरी कुंभामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे आमदार मंगेश चव्हाण यांनी सोलरपीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न देखील केला, पण ते न्याय मिळवून देऊ शकले नाही. का न्याय मिळवून देऊ शकले नाही तर ते काही मी आता सांगत नाही. परंतु या आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने दोन विषय महत्वाचे मंगेश दादा चव्हाण यांनी सर्व तालुक्यावासियांना सांगितलं. पहिला म्हणजे बोडरे शिवारामध्ये राजनगावच्या जवळ म्हणजे सोलर कंपनीच्या अलीकडे खासदार उन्मेष पाटील यांनी जी कापूस जिनिंग उभी केली आहे, तर मागच्या वर्षी शेतकऱ्यांचा कुठलाही कापूस त्या जिनिंग मध्ये खरेदी केला नाही CCI मार्फत. म्हणजे थोडक्यात आमदार साहेब सांगत होते की त्या जिनिंग उभी करून शासनाची सबसिडी त्यांनी लाटली, आणि ती जी जमीन त्या ठिकाणी घेतली गेली ती फार कमी दराने 2% नजराने उन्मेष पाटलांनी घेतली, असं व्हिडिओमध्ये आमदारांनी म्हटलेलं आहे. पण त्यावेळेला या विरोधात देखील आम्ही आवाज उचलला होता. जिथे ही जिनिंग उभी आहे, ती जी जमीन आहे ती राजनगाव मधील मुस्लिम बांधवांची आहे. ते आज घडीला मनमाड येथे वास्तव्याला आहे. तर ती जमीन कशी घेतली, कशा पद्धतीने स्वस्तात लाटली, आणि त्या जमिनीमध्ये घेताना आजचे आमदार हे देखील त्या जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारामध्ये पार्टनर होते, असं ते शेल्डीटवरनं दिसतं. आणि त्यावेळेला त्यांना ती जमीन जेव्हा मोकळी करायची होती, तर ती जमीन सांगली तालुक्यातील बंजारा समाजाचे शेतकरी ती जमीन कसत होते, उभे पिकं होते. ते पिकं जेसीबीने नष्ट करून ते मोकळं करून त्यावेळेस ते सगळं जेसीबी चालवलं गेलं आणि ते सगळं मोकळं केलं गेलं. तर तो एक मोठा अन्याय त्या ठिकाणी झाला. सांगायचा माझा मुद्दा हा आहे की ती जी जमीन घेतली गेली अत्यंत 2% नजराना भरून कमी दरामध्ये ती जमीन त्यावेळेस मिळवली. तर त्यावेळेस त्या विरोधात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी आवाज उचलला होता. आणि ते जेव्हा आमच्या हाती ते खरेदी दस्त लागलं होतं, त्या खरेदी दस्तामध्ये माजी खासदार उन्मेष पाटील, आजचे आमदार आपले मंगेशदादा चव्हाण आणि अजून एक जण, असे 3 लोकांनी मिळून ती जमीन घेतलेली आहे. नंतरच्या काळात काय झालं, कशा पद्धतीने त्याच्यात एकटे उन्मेष पाटील राहू गेले, हा एक फार मोठा इतिहास असेल. ते मला काही या ठिकाणी सांगायचं नाही. प्रामुख्याने आजचा व्हिडिओ बनवण्याचा माझा हेतू एवढाच आहे की जे आज आमदार माजी खासदारांच्या भूमिकेबद्दल
एकंदरीतच शेतकरी विरोधी भूमिकेबद्दल ज्या सर्व बाबी सांगत त्यांच्या अनेक कारणाने या ठिकाणी आज बोलून दाखवले, त्यात बोडरे शिवारातील सोलर कंपन्यांमध्ये जे माजी खासदार उन्मेष पाटलांनी कशा पद्धतीने त्या कंपन्यांना पाठीशी घातलं, शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ दिला, शेतकऱ्यांवरती दुर्लक्ष केलं, या देखील गोष्टी आज आमदार मंगेश चव्हाण यांनी बोलायला पाहिजे होत्या असं अपेक्षित होतं, पण ते बोलू शकले नाही. तर मला एक सांगायचं आहे की त्या कंपन्यांना पाठीशी घालताना माजी खासदार उन्मेष पाटील यांनी त्या कंपन्यांकडून 2 कोटी रुपये घेतले. ही बाब स्वतः आम्हाला आमदार मंगेश दादा यांनी सांगितलेली आहे की त्यांनी ते 2 कोटी रुपये घेऊन कंपन्यांना पाठीशी घातलं, कंपन्यांना मदत केली आणि शेतकऱ्यांच्या विरोधात वागले. तर ही देखील गोष्ट आज जाहीरपणे व्हिडिओमध्ये बोलायला पाहिजे होती, पण ते का बोलू शकले नाही ते काही मला सांगता येणार नाही. परंतु एकीकडे शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत असताना जो अत्यंत मोठा अन्याय आपल्या तालुक्यामध्ये सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती झाला आहे, त्या देखील गोष्टी तेवढ्याच सत्यतेने आणि तेवढ्याच वस्तुस्थिती मांडून बोलायला पाहिजेत. नक्कीच पुढच्या काळात आमदार साहेब बोलतील आणि जो लढा आम्ही आज लढतोय, न्यायापासून आज वंचित आहोत, यात आम्हाला आमदार न्याय मिळवून देऊ शकले, खासदारांकडनं तर आम्हाला अपेक्षाच नव्हती, कारण तो त्यांच्या कार्यकाळात प्रकल्प उभे राहिल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. भरपूर वेळा आम्ही त्यांच्या विरोधात अत्यंत तीव्र शब्दात बोललो, पण त्यांनी कधीच तोंड उघडलं नाही. पण अपेक्षा होती की मंगेशदादा चव्हाण आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतील. मागच्या काळात त्यांनी बैठका घेतल्या, प्रयत्न देखील केला, परंतु मध्येच थांबून गेले आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. तर त्यांना जर वाटत असेल की नाही बा, कुठंतरी आपण आता या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका परत ठेवली पाहिजे, तर निश्चित ठेवतील. आणि बोलताना माजी खासदारांवरती सगळ्या गोष्टींवरती बोलतात, तर सोलरच्या प्रकरणावर देखील आपण बोललं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो. जय हिंद, जय जवान, जय शवालाल, जय शिवराय.